विचार करा, जगातील सर्वात कडेकोट बंदोबस्त असलेला देश उत्तर कोरिया. तिथून एका पूर्ण कुटुंबाने, चक्क 9 जणांनी पळ काढला. तेही जमिनीवरून नाही तर समुद्रातून. आजच्या या विश्लेषणात आपण याच अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा मागोवा घेणार आहोत. आता तुम्ही नक्कीच विचार करत असाल की 9 जणांचं कुटुंब एवढ्या सुरक्षित देशातून बाहेर पडलं तरी कसं, आणि या गटामध्ये कोण कोण होतं हे ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. एक गर्भवती महिला, 2 लहान मुलं, एक म्हातारी आई, काही पुरुष आणि सोबत एका कलशात त्यांच्या दिवंगत वडिलांच्या अस्थी. अगदी एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशीच ही परिस्थिती होती. पण त्यांनी इतका मोठा धोका का पत्करला असेल? याचं मुख्य कारण दडलंय उत्तर कोरियाच्या एका भयंकर कायद्यात, ज्याला 3 जनरेशन पनिशमेंट म्हणजेच 3 पिढ्यांची शिक्षा असं म्हणतात. किम इल सुंगच्या काळापासून चालत आलेला हा नियम असा आहे की जर कोणी पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडलं गेलं तर फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर तिच्या कुटुंबाच्या तब्बल 3 पिढ्यांना थेट जन्मठेप होते. हा अक्षरशः जीवन मरणाचा खेळ असतो. म्हणूनच पळून जाण्याची योजना अगदी अचूक असणं गरजेचं होतं. तर उत्तर कोरियातून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी मुळात कोणते मार्ग उपलब्ध आहेत ते आधी आपण थोडक्यात पाहूया. पहिला मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारी DMZ म्हणजेच डिमिलिटराइज्ड झोन. ही 250 किलोमीटरची सीमा ओलांडणं म्हणजे निव्वळ आत्महत्या करण्यासारखंच आहे. इथे लाखो भूसुरुंग पेरलेले आहेत, काटेरी तारांचं जाळं आहे आणि 24 तास सशस्त्र सैनिक तैनात असतात. त्यांच्याकडे शूट ऑन साईट म्हणजे दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे थेट आदेश आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 1996 पासून आत्तापर्यंत फक्त 20 लोकच ही सीमा ओलांडू शकले आहेत. मग दुसरा मार्ग उरतो तो चीनचा. पूर्वी यालू आणि तुमेन नद्या पार करून चीनमध्ये जाणं थोडं सोपं होतं. पण ऑगस्ट 2020 मध्ये कोविड आला आणि सगळंच बदललं. उत्तर कोरियाने या सीमेवर शूट ऑन साईटचे इतके कडक आदेश दिले की हा मार्गही पूर्णपणे बंद झाला. ही परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे या आकडेवारीवरून लगेच लक्षात येतं. 2009 मध्ये तब्बल 2914 निर्वासित दक्षिण कोरियात पोचले होते, पण 2021 मध्ये ही संख्या अवघ्या 63 वर आली. म्हणजे साथीच्या रोगाच्या नावाखाली देशाच्या सर्व सीमा पूर्णपणे सीलबंद झाल्या होत्या. आता त्यांच्याकडे फक्त एकच आणि सर्वात कठीण मार्ग उरला होता, तो म्हणजे समुद्र. आणि इथूनच सुरू होतो त्यांच्या 10 वर्षांच्या मास्टर प्लॅनचा थरारक प्रवास. लक्षात घ्या, हे किम कुटुंब मूळचं अंतर्गत भागातलं. त्यांना समुद्राचा किंवा मासेमारीचा कसलाच अनुभव नव्हता. तरीही त्यांच्या वडिलांनी एक भन्नाट आणि तितकीच धाडसी योजना आखली. पहिल्या वर्षी कुटुंबातला लहान भाऊ किम इल ह्योक हा चक्क समुद्रकिनारी राहायला गेला. पुढची 4-5 वर्ष तो तिथल्या लोकांशी मिसळून मासेमारी आणि डायव्हिंग शिकला. 6व्या वर्षी त्याने स्वतःची एक लाकडी बोट बनवली आणि पुढची काही वर्ष त्याने जाणीवपूर्वक स्थानिक अधिकारी आणि गार्ड्सची मैत्री केली, त्यांना लाचा दिल्या आणि स्वतःला तिथला एक विश्वासू मच्छीमार म्हणून प्रस्थापित केलं. केवढं हे नियोजन! पण फक्त विश्वास मिळवून काम होणार नव्हतं. त्यांना NL लमाची नॉर्दर्न लिमिट लाईन म्हणजेच NLL पार करायची होती. ही येल्लो सीमधली एक वादग्रस्त सागरी सीमा आहे जी उत्तर आणि दक्षिण कोरियाला वेगळी करते. दोन्ही भावांनी मग मासेमारीच्या निमित्ताने तिथे जाऊन पेट्रोलिंग करणाऱ्या सैनिकांच्या वेळापत्रकाचा, त्यांच्या शिफ्ट्सचा अगदी बारकाईने अभ्यास सुरू केला. आणि इथं त्यांनी एक अतिशय हुशारीची खेळी खेळली. ते मुद्दामहून अनेकदा स्वतःला सैनिकांच्या हाती लागण्याची नाटकं करत असत. पकडलं गेल्यावर ते सैनिकांना लाच द्यायचे. यामुळे सैनिकांचा असा पक्का गैरसमज झाला की हे साधे, दिशाभूल झालेले मच्छीमार आहेत, पळून जाणारे नाहीत. ही खरंच एक परफेक्ट कव्हर स्टोरी होती. अशी कित्येक वर्ष अत्यंत शांतपणे आणि सावधगिरीने गेली. पण मग अचानक वेळेचं चक्र फिरलं आणि त्यांच्यासमोर एक मोठं संकट उभं राहिलं. झालं असं की मे 2023 मध्ये मोठ्या भावाची पत्नी गर्भवती होती. साहजिकच तिला या पलायनाची खूप भीती वाटत होती. पण किमने तिची समजूत काढली. तो म्हणाला, आपल्या बाळासाठी हे करणं गरजेचं आहे. त्याचा जन्म उत्तर कोरियाच्या बाहेरच व्हायला हवा. आणि खरंय, जर बाळाचा जन्म तिथे झाला असता तर तिथून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कायमचं अशक्य झालं असतं. त्यामुळे आता त्यांच्याकडे अजिबात वेळ नव्हता. आणि याच तातडीच्या परिस्थितीमुळे त्यांनी एक दिवस निश्चित केला, 6 मे 2023. तो दिवस जेव्हा समुद्रात एक भयंकर वादळ घोंगावत होतं. त्यांनी या संकटालाच आपली संधी बनवली.
प्रचंड पावसामुळे आणि उसळणाऱ्या लाटांमुळे रडारवरची दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी पूर्णपणे शून्य झाली होती. त्यांनी रात्रीच्या गार्ड्सना पुन्हा लाच दिली आणि मासे पकडायला जातोय असं खोटंच सांगितलं. हवामान खराब असल्यामुळे गार्ड्सनीही जास्त चौकशी केली नाही. पण खरं आव्हान तर आता सुरू होणार होतं. तुम्हाला माहिती आहे का, उत्तर कोरियाच्या कायद्यानुसार महिलांना बोटीवर जायला सक्त मनाई आहे. एखादी महिला बोटीजवळ दिसली तरी ती पळून चालली आहे असंच मानलं जातं. त्यामुळे कुटुंबातल्या 4 महिलांना, ज्यात एक गर्भवती आणि एक वृद्ध आई होती, त्यांना घनघोर अंधारात, पावसात आणि भूसुरुंग असलेल्या भागातून जीव मुठीत धरून लपतछपत बोटीपर्यंत पोहोचावं लागलं. आणि बरं का, या कुटुंबात 2 लहान मुलंही होती. एक 4 वर्षांचा आणि एक 6 वर्षांचा. एवढ्या भयानक परिस्थितीत मुलं रडण्याची किंवा आवाज करण्याची दाट शक्यता असते. एक छोटासा आवाज आणि सगळा खेळ खल्लास. त्यामुळे पूर्ण शांतता राखण्यासाठी या मुलांना चक्क धान्याच्या पोत्यांमध्ये लपवून बोटीवर नेण्यात आलं. इथून सुरू झाला तो जीवघेणा 2 तासांचा प्रवास. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार, भयंकर वादळ आणि पकडले जाण्याची भीती. जर पकडले गेले असते तर थेट फाशीच होती. पण सुदैवाने त्यांनी ती नॉर्दर्न लिमिट लाईन पार केली. पुढे गेल्यावर त्यांना दक्षिण कोरियाचं एक जहाज दिसलं आणि त्यांनी आपल्या बोटीचा सर्चलाईट लावून त्यांना आम्ही निर्वासित आहोत असा संकेत दिला. दक्षिण कोरियाच्या नौदलाने त्यांना सुरक्षित स्थळी नेलं. पण इथेच हा संघर्ष संपत नाही. उत्तर कोरियानंतरचं जीवन नेमकं कसं असतं ते आता आपण पाहूया. बघा, दक्षिण कोरिया सुरक्षेच्या बाबतीत खूप कडक आहे. तिथला नियमच आहे की उत्तर कोरियातून आलेल्या प्रत्येकाला आधी 90 दिवसांच्या अतिशय कडक चौकशीला सामोरं जावं लागतं. हे लोक कोणी गुप्तहेर तर नाहीयेत ना याची खात्री करण्यासाठी. त्यानंतर त्यांना 12 आठवड्यांसाठी एका सरकारी प्रशिक्षण केंद्रात ठेवलं जातं. तिथे मुक्त जगात कसं जगायचं, नोकरी कशी मिळवायची याचं ट्रेनिंग दिलं जातं. या पूर्ण प्रक्रियेनंतरच त्यांना समाजात मिसळण्याची रीतसर परवानगी मिळते. सुदैवाने किम कुटुंबासाठी हा शेवट सुखद होता. किमने शेफचं ट्रेनिंग घेतलं आणि तो आता तिथे सेटल झालाय. त्याच्या मुलीचा जन्मही तिथेच झाला, जो त्यांचा मुख्य उद्देश होता. पण हे सगळे एवढं सोपं नाहीये. किम आजही मध्यरात्री अचानक घाबरून जागा होतो. त्याला आजही असं वाटतं की तो उत्तर कोरियातच आहे. स्वातंत्र्याची इतकी मोठी किंमत त्यांना मानसिक पातळीवर मोजावी लागते. आणि याच मुद्द्यावर आपण हे विश्लेषण इथेच थांबूया. कुटुंबाच्या 3 पिढ्यांचा जीव पणाला लावून मिळवलेलं स्वातंत्र्य नक्कीच अमूल्य आहे. पण ज्या भयानक परिस्थितीतून हे 9 जण गेले, ती मनात घर करून बसलेली भीती कधी खरंच नष्ट होईल का? या प्रश्नावर विचार करायलाच हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत.